सागरी सुरक्षा मॅरिटाईम सिक्युरिटी. भारतासाठी सागरी सुरक्षेची आवश्यकता. नीड फॉर मॅरिटाईम सिक्युरिटी. सागरी सुरक्षा अनेक कारणांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता. भारताला 7,500 किलोमीटरहून अधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच 1,200च्या आसपास बेटे आहेत. या क्षेत्रांचे पारंपरिक ट्रेडिशनल आणि अपारंपरिक नॉन ट्रेडिशनल धोक्यांपासून उदा. चाचेगिरी सागरी दहशतवाद संरक्षण करणे आवश्यक आहे. भू-रणनीतिक महत्त्व. जिओस्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स. भारत हिंदी महासागर प्रदेशात इंडियन ओशन रिजन IOR मध्यवर्ती ठिकाणी आहे. पाकिस्तानसारख्या शत्रुत्वपूर्ण शेजाऱ्यांची उपस्थिती आणि चीनच्या वाढत्या कारवाया. उदा. ग्वादर, कराची येथे तळ उभारणे. यामुळे सुरक्षा महत्त्वाची आहे. आर्थिक जीवनरेखा. इकॉनॉमिक लाईफलाईन. भारताचा 90% व्यापार प्रमाणानुसार आणि 70% व्यापार मूल्यानुसार हिंदी महासागरातून होतो. भारताच्या तेल आयातीपैकी 90% आयात याच मार्गातून होते. त्यामुळे महत्त्वाच्या सागरी संचाररेषा सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन SLOCs सुरक्षित करणे आवश्यक आहे. नेतृत्वाची आकांक्षा. लीडरशिप ॲस्पिरेशन्स. भारत 21व्या शतकात नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर बनू इच्छितो. सागर सिद्धांत. सागर सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. या धोरणांतर्गत हिंदी महासागरातील सर्व किनारी देशांच्या सुरक्षा आणि वाढीसाठी भारत नेतृत्वाची भूमिका घेणार आहे. सागरी सुरक्षेपुढील आव्हाने. चॅलेंजेस. चीनची वाढती उपस्थिती. चीनकडून हिंदी महासागर प्रदेशात तळांची निर्मिती. उदा. श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, जिबुती आणि स्ट्रिंग ऑफ पर्ल्स धोरणाद्वारे भारताला घेरण्याचा प्रयत्न. धोक्याचे विविध स्वरूप. पारंपरिक ट्रेडिशनल चीन आणि पाकिस्तानसारख्या राज्यघटकांकडून येणारे लष्करी धोके. अपारंपरिक नॉन ट्रेडिशनल समुद्री चाचेगिरी, पायरसी, सागरी दहशतवाद. उदा. 2008चा 26/11 मुंबई हल्ला. शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आणि मोठ्या शक्तींमधील स्पर्धा. ग्रेट पॉवर रायव्हलरी. संस्थात्मक आणि प्रशासकीय समस्या. सागरी सुरक्षा आणि किनारी सुरक्षा या संकल्पनांची औपचारिक व्याख्या नसणे. एकाधिक संस्था, मल्टिपल इन्स्टिट्यूशन्स, मरीन पोलीस, तटरक्षक दल, कोस्ट गार्ड आणि नौदल नेव्ही यांसारख्या विविध संस्थांमध्ये समन्वयाची कोऑर्डिनेशन कमतरता. अपूर्ण पायाभूत सुविधा. विमाने वाहून नेणारी जहाजे, एअरक्राफ्ट कॅरियर्स आणि पाणबुड्यांची सबमरीन्स कमतरता. मनुष्यबळाची आणि स्वदेशी संरक्षण सामुग्रीची इंडिजनस डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर अपुरी उपलब्धता. नौदल प्रमुखांचे निरीक्षण आणि सध्याचे उपाय. नौदल प्रमुखांच्या मते भारताच्या सागरी सुरक्षेसाठी 3 महत्त्वाच्या प्रवाहांचा 3 करंट सामना करणे आवश्यक आहे. 1. व्यावसायिक अडथळा कमर्शियल डिस्रप्शन. जागतिक सागरी व्यापार मंदावत आहे. 2. आंतरराष्ट्रीय अशांतता ट्रान्सनॅशनल टर्ब्युलन्स. समुद्रात स्पर्धा, गुन्हेगारी आणि संघर्ष वाढत आहेत. 3. तांत्रिक प्रगती टेक्नॉलॉजिकल एक्सेलरेशन. कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि मोठे डेटा विश्लेषण बिग डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर. सध्याची यंत्रणा. त्रिस्तरीय सुरक्षा ग्रीड 3-tier सिक्युरिटी ग्रिड. मरीन पोलीस किनाऱ्यापासून 12 नॉटिकल मैलांपर्यंत. तटरक्षक दल 12 ते 200 नॉटिकल मैलांपर्यंत. भारतीय नौदल 200 नॉटिकल मैलांपलीकडे. इलेक्ट्रॉनिक पाळत इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स. तटीय रडार साखळी ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम AIS. इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर IFCIOR. हिंदी महासागर प्रदेशातील देशांशी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी स्थापित केंद्र. सुरक्षा वाढवण्यासाठीच्या शिफारसी सजेशन्स फॉर एन्हान्समेंट. नौदल क्षमतांचे आधुनिकीकरण. मेक इन इंडिया. मेक इन इंडिया अंतर्गत युद्धनौका आणि पाणबुड्यांचे स्वदेशी इंडिजनायझेशन उत्पादन वाढवणे. तंत्रज्ञान आणि पाळत ठेवणे. इस्रोच्या मदतीने उपग्रह पाळत प्रणाली स्पेस बेस्ड सर्व्हेलन्स अधिक मजबूत करणे. प्रशासन सुधारणा. राष्ट्रीय सागरी सुरक्षा धोरण तयार करणे आणि संयुक्त त्रिसेवा सागरी थिएटर कमांड युनिफाईड ट्राय सर्व्हिस मॅरिटाईम थिएटर कमांड स्थापित करणे, ज्यामुळे कार्यक्षम निर्णय घेता येतील. आंतरराष्ट्रीय सहकार्य. क्वाड भागीदार आणि IOR देशांसोबत संयुक्त कवायती जॉईंट एक्सरसाइजेस आणि तंत्रज्ञान भागीदारी वाढवणे. फाशीची शिक्षा डेथ पेनल्टी. हा लेख माजी केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री अश्विनी कुमार यांनी वृत्तपत्रात लिहिलेल्या एका लेखाच्या संदर्भात आहे, ज्यात त्यांनी फाशीची शिक्षा रद्द करण्याच्या अबॉलिशिंग द डेथ पेनल्टी बाजूने मत मांडले आहे. फाशीची शिक्षा रद्द करण्याच्या बाजूचे युक्तिवाद. आर्ग्युमेंट्स फॉर अबॉलिशिंग. भारतीय फौजदारी न्यायशास्त्र, क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स आणि मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून फाशीची शिक्षा का रद्द करावी यासाठी खालील प्रमुख युक्तिवाद मांडले जातात. 1. सुधारणावादी न्याय रिफॉर्मेटिव्ह जस्टिस. भारतीय न्यायप्रणाली प्रतिशोध रिव्हेंज किंवा शिक्षा देण्याऐवजी सुधारणा रिफॉर्म करण्यावर विश्वास ठेवते. फाशीची शिक्षा एखाद्या व्यक्तीला सुधारण्याची संधी पूर्णपणे काढून टाकते,
कारण ती अपरिवर्तनीय इर्रिव्हर्सिबल असते. 2. मानवी जीवनाचा अधिकार राईट टू लाईफ. फाशीची शिक्षा घटनेच्या अनुच्छेद 21 आर्टिकल 21 मधील जीवनाच्या हक्काच्या विरोधात जाते, कारण ती जीवनच हिरावून घेते. इमॅन्युएल कांट यांच्या तत्त्वज्ञानानुसार मानवांना कोणत्याही ध्येयासाठी साधन म्हणून वापरले जाऊ नये. फाशी देऊन आपण गुन्हेगारीमुक्त समाज हे ध्येय साधण्याचा प्रयत्न करतो, जो अनैतिक आहे. 4. प्रतिबंधकतेचा अभाव लॅक ऑफ डिटरन्स. फाशीच्या शिक्षेमुळे भविष्यात गुन्हेगारीला प्रभावीपणे आळा बसतो. इफेक्टिव्ह डिटरन्स याचे विश्वासार्ह अनुभवजन्य पुरावे क्रेडिबल एम्पिरिकल एव्हिडन्स उपलब्ध नाहीत. काही आकडेवारीनुसार फाशीची शिक्षा असलेल्या अमेरिकेतील राज्यांमध्ये खुनाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. 5. जागतिक मानके आणि नैतिक उच्चस्थान. अनेक देशांनी फाशीची शिक्षा कमी केली आहे किंवा पूर्णपणे रद्द केली आहे. जर भारताने ती रद्द केली तर देशाला जागतिक मानवी हक्कांच्या मानकांनुसार इंटरनॅशनल ह्युमन राईट्स स्टँडर्ड्स अधिक चांगले नैतिक स्थान मोरल हायग्राऊंड प्राप्त होईल. फाशीच्या शिक्षेवर न्यायव्यवस्थेचा दृष्टिकोन ज्युडिशियल अप्रोच. भारतात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी आणि त्याची घटनात्मकता याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. जगमोहन सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश 1973. न्यायालयाने फाशीची शिक्षा घटनात्मकदृष्ट्या वैध कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड ठरवली. मात्र ती देताना प्रकरणाचे स्वरूप आणि गुन्ह्याचे तथ्य विचारात घेणे आवश्यक आहे असे सांगितले. राजेंद्र प्रसाद विरुद्ध उत्तर प्रदेश 1979. या प्रकरणात न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला काही प्रमाणात अनुच्छेद 14, 19 आणि 21चे उल्लंघन मानले, परंतु असाधारण परिस्थितीत एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस आणि विशेष कारणे नोंदवून ही शिक्षा देता येईल असे मत मांडले. बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य 1980 हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. न्यायालयाने राजेंद्र प्रसाद प्रकरणाचा निर्णय फिरवून फाशीची शिक्षा केवळ दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणे रेरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्येच दिली जावी असा सिद्धांत प्रस्थापित केला. शिक्षा देताना गुन्ह्याची तीव्रता आणि आरोपीच्या बाजूचे घटक ॲग्रेवेटिंग अँड मिटिगेटिंग फॅक्टर्स विचारात घेणे अनिवार्य केले. मच्छी सिंग विरुद्ध पंजाब राज्य 1983. न्यायालयाने दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांसाठी 5 विशिष्ट श्रेणी 5 स्पेसिफिक कॅटेगोरीज निश्चित केल्या, ज्यात फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. उदा. खुनाची पद्धत, हेतू, गुन्ह्याचे स्वरूप आणि पीडितेचे व्यक्तिमत्व. मितू विरुद्ध पंजाब राज्य 1983. भारतीय दंड संहितेचे कलम 303, जे जन्मठेप झालेल्या कैद्याने खून केल्यास फाशीची अनिवार्य शिक्षा देते, न्यायालयाने रद्द केले, कारण या कलमामुळे न्यायाधीशांचा न्यायिक विवेक ज्युडिशियल डिस्क्रिशन काढून घेतला जात होता, जो अवास्तव अनरिझनेबल होता. सेवा क्षेत्रात रोजगार एम्प्लॉयमेंट इन सर्व्हिसेस सेक्टर. हा लेख नीती आयोग आणि इतर संस्थांच्या अहवालांवर आधारित आहे. भारतातील रोजगाराची स्थिती एम्प्लॉयमेंट स्टेटस इन इंडिया. सध्याची आकडेवारी एका अहवालानुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतातील सुमारे 29.7% कार्यबळ वर्कफोर्स सेवा क्षेत्रात कार्यरत होते. आर्थिक वर्ष 2012 मध्ये हे प्रमाण 26.9% होते. नोकरी निर्मिती गेल्या 6 वर्षांत 2018 ते 2024 सेवा क्षेत्राने सुमारे 40.4 कोटी नोकऱ्यांची निर्मिती केली आहे. शॉक ॲब्झॉर्बर सेवा आणि बांधकाम क्षेत्रे कन्स्ट्रक्शन सेक्टर रोजगार निर्मितीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत, ज्यामुळे सेवा क्षेत्राला शॉक ॲब्झॉर्बर संकटाच्या वेळी श्रमशक्ती शोषून घेणारा घटक म्हणून पाहिले जाते. कृषी क्षेत्रानंतर हे दुसरे सर्वात मोठे रोजगार पुरवणारे क्षेत्र ठरले आहे. जागतिक तुलना. जागतिक स्तरावर सरासरी 50% लोक सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. या तुलनेत भारतातील प्रमाण सुमारे 30% अजूनही कमी आहे. संरचनात्मक असंतुलन आणि असमानता स्ट्रक्चरल इम्बॅलन्स अँड इनइक्वालिटी. उत्पादन विरुद्ध रोजगार. सेवा क्षेत्र राष्ट्रीय उत्पादनात नॅशनल आउटपुट निम्म्याहून अधिक योगदान देते, परंतु एकूण रोजगारात ते 1/3पेक्षा कमी योगदान देते. उच्च मूल्य सेवा वि पारंपरिक सेवा. पारंपरिक सेवा ट्रेडिशनल सर्व्हिसेस व्यापार, वाहतूक, शिक्षण आणि निवासासारख्या क्षेत्रांतून 2/3 रोजगार निर्माण होतो. उच्च मूल्य सेवा हाय व्हॅल्यू सर्व्हिसेस माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान ICT, व्यावसायिक सेवा आणि वित्तीय सेवा सकल मूल्यवर्धनात GVA मोठे योगदान देतात, परंतु रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. उत्पन्न आणि लिंग असमानता अर्निंग्स अँड जेंडर पे गॅप. ग्रामीण भागातील सेवा क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या तुलनेत 50%पेक्षा कमी वेतन मिळते. शहरी सेवा क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या वेतनाच्या सुमारे 84% वेतन मिळते. म्हणजेच लिंग आधारित वेतनातील तफावत जेंडर पे गॅप अजूनही आहे. अपवाद. आरोग्य सेवा, शिक्षण, ICT क्षेत्र. धोरणात्मक शिफारसी पॉलिसी रेकमेंडेशन्स. सेवा क्षेत्रात रोजगाराचे योगदान वाढवण्यासाठी खालील उपाय सुचवण्यात आले आहेत. 1. औपचारिकरण आणि नोकरी सुरक्षा फॉर्मलायझेशन अँड जॉब सिक्युरिटी. कंत्राटी काम, रजा धोरण
आणि सामाजिक सुरक्षेसह किमान नोकरी मानके मिनिमम जॉब स्टँडर्ड्स लागू करणे. गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी योग्य वेतन आणि तक्रार निवारण यंत्रणा सुनिश्चित करणे. घरगुती आणि काळजी सेवांचे केअर सर्व्हिसेस औपचारिकरण करणे. 2. लिंग आणि ग्रामीण तफावत कमी करणे. ब्रिजिंग जेंडर अँड रुरल गॅप्स. ग्रामीण सेवा केंद्रे विकसित करणे आणि ग्रामीण सेवांचे आरोग्य सेवा, डिजिटल पर्यटन आणि ग्रीन सेवांमध्ये विविधीकरण करणे. महिलांना स्टेम, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित, आरोग्य आणि आयटी क्षेत्रांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देणे. समान कामासाठी समान वेतनाची इक्वल पे अंमलबजावणी करणे. अनुच्छेद 39 ड नुसार. 3. तंत्रज्ञान आणि जागतिक ट्रेंडचा लाभ. लेव्हरेजिंग टेक्नॉलॉजी, AI, क्लायमेट टेक्नॉलॉजी आणि डिजिटल गव्हर्नन्समध्ये युवा नेतृत्वाखालील नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे. आजन्म शिक्षणाद्वारे लाईफलाँग लर्निंग उच्च शिक्षण उद्योगाच्या गरजांशी जुळवून घेणे, ज्यामुळे भारत भविष्यातील कामांसाठी सज्ज होईल. 4. प्रादेशिक विकास. फॉस्टरिंग रिजनल ग्रोथ. रोजगार निर्मितीसाठी राज्य विशिष्ट आराखडे, स्टेट स्पेसिफिक ब्लूप्रिंट्स तयार करणे. टियर -2 आणि टियर -3 शहरामध्ये गुंतवणूक वाढवणे. या शिफारसींमुळे केवळ रोजगार निर्मितीच नाही, तर कामाची गुणवत्ता सुधारेल आणि प्रादेशिक तसेच लैंगिक असमानता कमी होईल. डायस्पोरा आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद. हा लेख भारतीय डायस्पोरा, इंडियन डायस्पोरा, अनिवासी भारतीय आणि त्यांच्या सांस्कृतिक प्रदर्शनाच्या कल्चरल एक्झिबिशनिझम मर्यादांवर भाष्य करतो. हा विषय भारतीय परराष्ट्र धोरण आणि सामाजिक सांस्कृतिक बदलांशी संबंधित आहे. भारतीय डायस्पोराची भूमिका. रोल ऑफ इंडियन डायस्पोरा. भारतीय डायस्पोरा भारतासाठी अनेक प्रकारे महत्त्वाचा आहे. भारतीयत्वाचा प्रसार. प्रमोटिंग इंडियननेस. फॅशनपासून खाद्यसंस्कृतीपर्यंत ते जगभरातील भारतीय संस्कृतीचा आणि भारतीयत्वाचा प्रसार करतात. गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट्स आणि अर्थव्यवस्थेला मदत. ते भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूक आणतात. रेमिटन्सेस. जागतिक रेमिटन्सपैकी सुमारे 13% वाटा भारतात येतो, जो भारताच्या जीडीपीमध्ये अंदाजे 3% योगदान देतो. डायस्पोरा डिप्लोमसी. भारतीय वंशाचे लोक, पर्सन्स ऑफ इंडियन ऑरिजिन, PIO, सुंदर पिचाई, कमला हॅरिस यांसारख्या प्रभावी पदांवर असल्याने भारताच्या परराष्ट्र धोरणात मदत करतात. संशोधन आणि नवकल्पना. रिसर्च अँड इनोव्हेशन. वैभव शिखर, वैभव समिटसारख्या उपक्रमांद्वारे भारत अनिवासी भारतीयांना संशोधन कार्यात योगदान देण्यासाठी आकर्षित करतो. डायस्पोरा पुढील आव्हाने. चॅलेंजेस फेस्ड बाय डायस्पोरा. विषम स्वरूप. हेट्रोजिनियस नेचर. विविध प्रदेशांतील डायस्पोराच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. उदा. आखाती देशांतील डायस्पोराला कल्याणकारी मदत, तर पाश्चात्य देशांतील डायस्पोराला गुंतवणुकीच्या संधी हव्या असतात. संरक्षणवाद आणि भेदभाव. प्रोटेक्शनिझम अँड डिस्क्रिमिनेशन. सौदी अरेबियातील निताकत कायदासारख्या स्थानिक धोरणांमुळे काही यजमान देशांमध्ये त्यांना संरक्षणाचा सामना करावा लागतो. तस्करी आणि शोषण. एक्सप्लॉयटेशन. काही वेळा आखाती देशांतील कफाला प्रणालीमुळे त्यांना शोषण आणि भेदभावाला सामोरे जावे लागते. तसेच संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये उदा. इस्रायल भरती होण्याचा धोका असतो. सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि धोरणातील बदल. ऐतिहासिक दृष्टिकोन. पूर्वी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय वंशाच्या लोकांना त्यांच्या यजमान देशाच्या राजकारणापासून अलिप्त ठेवण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता, जेणेकरून भारताच्या देशांतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचा ठपका येऊ नये. 1990 नंतरचा बदल. 1990 पासून जागतिक स्तरावर सांस्कृतिक राष्ट्रवादाचे नेटवर्क वाढू लागले. सध्याची आक्रमकता. 2014 नंतर हा दृष्टिकोन अधिक तीव्र झाला आहे. डायस्पोराचा एक भाग सांस्कृतिक प्रदर्शनाचे आक्रमक प्रदर्शन करत आहे. उदा. काही देशांमध्ये गणपतीच्या मूर्तींचे जलप्रवाह किंवा दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी. परराष्ट्र हस्तक्षेपची भीती. डायस्पोराला भारतीय रणनीतीचे सक्रिय सदस्य बनवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे पाश्चात्य देशांमध्ये परदेशी हस्तक्षेप, फॉरेन इंटरफेरन्स वाढण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे भारतीय डायस्पोराकडे अधिक बारीक लक्ष दिले जात आहे. शासकीय उपाययोजना. गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हज. ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया OCI योजना 2005. या योजनेद्वारे भारतीय वंशाच्या व्यक्तींना आजीवन व्हिसामुक्त प्रवेश, लाईफटाईम व्हिसा फ्री एंट्री मिळतो. प्रवासी भारतीय दिवस. प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. ईमेल. मॅड पोर्टल. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने MEA संकटात सापडलेल्या डायस्पोराला दूतावास स्तरावर मदत करण्यासाठी MEA इन एड ऑफ डायस्पोरा इन डिस्ट्रेस हे पोर्टल सुरू केले. नो इंडिया प्रोग्राम याद्वारे तरुण डायस्पोरा सदस्यांना त्यांच्या भारतीय मुळांबद्दल आणि संस्कृतीबद्दल माहिती दिली जाते. हवामान असमानता अहवाल 2025. क्लायमेट इनइक्वालिटी रिपोर्ट 2025. हा लेख हवामान बदल, क्लायमेट चेंज आणि त्यामुळे निर्माण होणारी संपत्तीची आणि उत्सर्जनाची असमानता इनइक्वालिटी यावर लक्ष केंद्रित करतो.
हवामान असमानतेचे स्वरूप, नेचर ऑफ क्लायमेट इनइक्वालिटी. हा अहवाल हवामान बदलामुळे जगातील गरीब लोकसंख्येवर ग्लोबल बॉटम 50% कसा विषम परिणाम होतो हे स्पष्ट करतो. सर्वाधिक नुकसान गरिबांचे. हवामान बदलामुळे होणारे सापेक्ष नुकसान, रिलेटिव्ह क्लायमेट लॉसेस, हे जगातील सर्वात गरीब 50% लोकसंख्येला सर्वाधिक भोगावे लागेल, तर सर्वात श्रीमंत 10% लोकांना सर्वात कमी नुकसान सहन करावे लागेल. उत्सर्जनातील विषम वाटा. सर्वात गरीब 50% लोक जागतिक उत्सर्जनापैकी केवळ 10% उत्सर्जन करतात. सर्वात श्रीमंत 10% लोक सुमारे 47% कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत. संपत्ती आणि उत्सर्जनाचा संबंध. वेल्थ अँड इमिशन लिंक. मालकी आधारित कार्बन फुटप्रिंट. ओनरशिप बेस्ड कार्बन फुटप्रिंट. हा अहवाल कार्बन फुटप्रिंट मोजण्यासाठी केवळ उपभोग कन्झम्पशन नव्हे, तर खाजगी मालकी प्रायव्हेट ओनरशिप देखील विचारात घेतो. मालमत्ता मालकीचा प्रभाव. उपभोग आधारित दृष्टिकोनाऐवजी मालकी आधारित दृष्टिकोन वापरल्यास श्रीमंत 10% लोकांचा उत्सर्जन वाटा खूप वाढतो. उदाहरणार्थ, यूएसएमध्ये उपभोग आधारित वाटा 24% आहे, परंतु मालकी आधारित वाटा 72% पर्यंत वाढतो. असमानता वाढण्याचा धोका. जर हवामान बदलाशी संबंधित आवश्यक गुंतवणूक खाजगी क्षेत्रातून झाली तर 2025 पर्यंत जागतिक सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे असलेल्या संपत्तीचा वाटा 38% वरून 46% पर्यंत वाढू शकतो आणि असमानता अधिक वाढू शकते. असमानता दूर करण्यासाठी धोरणात्मक शिफारसी. पॉलिसी रेकमेंडेशन्स. अहवालाने हवामान असमानता दूर करण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत. 1. जीवाश्म इंधन नियंत्रण. फॉसिल फ्युएल रेग्युलेशन. नवीन जीवाश्म इंधन गुंतवणुकीवर बंदी घालण्यासाठी जीवाश्म इंधन अप्रसार करार फॉसिल फ्युएल्स नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी लागू करण्याची शिफारस. भांडवल कॅपिटल. जीवाश्म इंधनाकडून अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वळवणे. 2. कार्बन आधारित संपत्ती कर. कार्बन बेस्ड वेल्थ टॅक्स. श्रीमंत व्यक्तींच्या कार्बन उत्सर्जनावर आधारित प्रगतिशील कार्बन आधारित संपत्ती कर लागू करणे. हा कर एकूण मालकीच्या मालमत्तांच्या कार्बन तीव्रतेवर कार्बन इंटेन्सिटी ऑफ टोटल ओन्ड ॲसेट्स आधारित असावा, ज्यामुळे श्रीमंत लोकांना त्यांच्या गुंतवणुकीचे नमुने बदलण्यास प्रोत्साहन मिळेल. 3. सार्वजनिक नेतृत्वाखालील डिकार्बनीकरण. पब्लिकली ड्रिव्हन डिकार्बोनायझेशन. हवामान गुंतवणुकीतील तफावत भरून काढण्यासाठी सरकारने गुंतवणूकदार इन्व्हेस्टर ऑफ द फर्स्ट रिसॉर्ट म्हणून काम करावे. प्रगतिशील संपत्ती करातून जमा झालेल्या निधीचा उपयोग उच्च धोकादायक हायरिस्क प्रकल्पांमध्ये सार्वजनिक गुंतवणूक करण्यासाठी करावा. नवीन सार्वभौम ग्रीन गुंतवणूक निधी सोवरेन ग्रीन इन्व्हेस्टमेंट फंड्स स्थापित करण्याची शिफारस. क्लाउड सीडिंग प्रयोग. क्लाउड सीडिंग एक्सपेरिमेंट. हा भाग दिल्लीतील वायू प्रदूषण एअर पोल्युशन कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस आर्टिफिशियल रेन पाडण्याच्या प्रयोगाशी संबंधित आहे. क्लाउड सीडिंग म्हणजे काय? क्लाउड सीडिंग म्हणजे हवामान सुधारणेसाठी केलेला एक हस्तक्षेप. वेदर मॉडिफिकेशन इंटरव्हेन्शन. याचा मुख्य उद्देश ढगांमधील पर्जन्यवृष्टीचे प्रेसिपिटेशन प्रमाण कृत्रिमरित्या बदलणे, म्हणजेच पाऊस किंवा बर्फवृष्टी प्रेरित करणे किंवा वाढवणे हा असतो. ही पद्धत सुमारे 75 वर्षे जुनी आहे. कृत्रिम पाऊस प्रक्रिया. आर्टिफिशियल रेन प्रोसेस. या प्रक्रियेमध्ये रासायनिक बीजाणू कणांचा केमिकल सीड पार्टिकल्स वापर केला जातो, जे ढगांमध्ये टाकले जातात. रासायनिक घटक सीडिंग एजंट्स यासाठी सामान्यतः खालील रसायने वापरली जातात. सिल्वर आयोडाइड. सिल्वर आयोडाइड. पोटॅशियम आयोडाइड. पोटॅशियम आयोडाइड. सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमचे क्लोराइड्स. कार्यपद्धती. 1. हे रासायनिक बीजाणुकण ढगांमध्ये जातात आणि तेथे ढग संक्षेपण केंद्रक क्लाउड कंडेन्सेशन न्यूक्लियाय सीसीएन म्हणून कार्य करतात. 2. ढगातील पाण्याची वाफ वॉटर वेपर या कणांभोवती संघनित कंडेन्सेस होते आणि पाण्याचे थेंब तयार होतात. 3. जेव्हा हे थेंब पुरेसे मोठे होतात तेव्हा ते गुरुत्वाकर्षणामुळे पावसाच्या स्वरूपात खाली पडतात. सोडण्याची पद्धत. पायरोटेक्निक साहित्य. पायरोक्निक मटेरियल ज्वलनशील घटकासह ट्यूबमध्ये दाबून ठेवले जाते. क्लाउड सीडिंग विमानांच्या पंखांद्वारे हे फ्लेअर्स पेटवले जातात आणि ढगांच्या तळाशी क्युम्युल्स ढगांच्या सोडले जातात. यशस्वी प्रयोगासाठी आवश्यक अटी. रिक्वायरमेंट्स फॉर सक्सेस. कृत्रिम पाऊस यशस्वी होण्यासाठी खालील नैसर्गिक बाबी आवश्यक असतात. ढगांची उपलब्धता. आकाशात ढग उपलब्ध असणे आवश्यक आहे. ढग नसताना पाऊस पाडता येत नाही. ओलावा. ढगांमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा मॉइश्चर असणे आवश्यक आहे. संवहन. कन्व्हेक्शन. हवेच्या उभ्या हालचालीसाठी आणि ढगांच्या उभ्या वाढीसाठी इष्टतम पातळीचे संवहन व्हर्टिकल मूव्हमेंट ऑफ एअर आवश्यक आहे. प्रक्रियेतील आव्हाने. चॅलेंजेस इन द प्रोसेस. वेळेचे महत्त्व. टायमिंग. ढग त्यांच्या वाढीच्या प्रारंभिक टप्प्यात अर्ली पिरियड ऑफ ग्रोथ असतानाच त्यांना लक्ष्य करणे आवश्यक असते. जर पाऊस पडणाऱ्या ढगांमध्ये सीडिंग केले तर सीड कण बाउंड्री लेअरमध्ये धुतले जातात. विमानासाठी धोका. वरच्या पातळीच्या ढगांमध्ये उड्डाण करताना विमानांवर बर्फ जमा होण्याचा आयसिंग धोका असतो,
त्यामुळे पायलटना योग्य प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण. हा भाग मुख्य निवडणूक आयुक्तांनी चीफ इलेक्शन कमिशनर नुकतीच 12 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात राबवण्याची घोषणा केलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेशी संबंधित आहे. प्रक्रियेचं स्वरूप. या प्रक्रियेदरम्यान बूथ स्तरावरील अधिकारी, बूथ लेव्हल ऑफिसर्स घरोघरी भेट देऊन मतदारांकडून आवश्यक असलेले नोंदणी अर्ज भरून घेतील. या पुनरीक्षणाचा मुख्य उद्देश मतदार यादीतील त्रुटी दूर करणे आणि यादी अधिक अचूक व समावेशक बनवणे हा आहे. मागील प्रक्रियेशी तुलना आणि केलेले बदल. मागील पुनरीक्षण प्रक्रियेच्या तुलनेत यावेळी खालील 3 प्रमुख बदल केले गेले आहेत, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक समावेशक इन्क्लुझिव्ह झाली आहे. 1. समावेशक अर्ज स्वरूप इन्क्लुझिव्ह ॲप्लिकेशन फॉर्म. या पुनरीक्षणासाठीचे अर्ज एन्युमरेशन फॉर्म्स पुन्हा डिझाईन करण्यात आले आहेत. नवीन अर्जात 2 स्तंभ कॉलम्स जोडले आहेत. यामध्ये मतदारांना त्यांचे पालक, पेरेंट्स किंवा नातेवाईक, रिलेटिव्हज यांचे नाव मागील सुधारित मतदार यादीशी जोडून नमूद करण्याची सोय आहे. यामुळे मतदारांना त्यांची पात्रता सिद्ध करणे अधिक सुलभ होईल. 2. आधार कार्डाचा त्वरित स्वीकार. इमिडिएट ॲक्सेप्टन्स ऑफ आधार कार्ड. माजी पुनरीक्षण प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर आधार कार्ड हे 12वे दस्तऐवज म्हणून स्वीकारण्यात आले होते. मात्र या नवीन प्रक्रियेत सुरुवातीपासूनच फ्रॉम दी आउटसेट आधार कार्ड हे पात्रतेचे दस्तऐवज, एलिजिबिलिटी डॉक्युमेंट म्हणून ग्राह्य धरले जाईल. 3. नागरिकत्वाचा निकष. सिटिझनशिप क्रायटेरियन. मतदार यादीत समावेशासाठी नागरिकत्व हा मूलभूत पात्रता निकष कायम ठेवण्यात आला आहे. हे बदल मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करतील आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक करतील अशी अपेक्षा आहे.